तळोदा पालिकेत राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर, सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का, राष्ट्रवादीच्या भाग्यश्री चौधरी नगराध्यक्षपदी, दीपक गोसावी। नमस्कार। तळोदा नगरपालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव केला आहे। नगरपालिकेच्या 21 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळवून राष्ट्रवादीने निर्विवाद बहुमत प्राप्त केले असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या भाग्यश्री योगेश चौधरी यांची 4473 मतांच्या मोठ्या मताधिक्याने निवड झाली आहे। लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि 10 प्रभागांमधील 21 जागांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते। मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी यांनी मोठी आघाडी घेतली होती। 5व्या फेरी अखेर त्यांनी भाजपचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांच्यावर 3000 मतांची आघाडी घेतली होती। अंतिम निकालानंतर भाग्यश्री चौधरी 4473 मतांनी विजयी ठरल्या, तर सत्ताधारी भाजपचे जितेंद्र सूर्यवंशी या लढतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय तिसऱ्या क्रमांकावर राहिले। नगरसेवक पदाच्या 21 जागांपैकी राष्ट्रवादीने 11 जागा जिंकून पालिकेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 6 जागांवर मुसंडी मारली आहे, तर सत्ताधारी भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे। या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते। विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी प्रभाग 3 ब मधून विजय मिळवला, तसेच माजी नगराध्यक्षा रत्ना चौधरी यांनी प्रभाग 7 मधून पुन्हा बाजी मारली आहे, तर माजी नगराध्यक्षा हेमलता डांबरे यांना प्रभाग 2 मध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या मतांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला। भाजपचे शहराध्यक्ष गौरव वाणी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला। शहरातील मतदारांनी यंदा 14 नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून यात राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या अधिक आहे। तळोदा पालिकेची निवडणूक संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती। भाजप आमदार राजेश पाडवी, शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी या तिन्ही दिग्गज नेत्यांनी शहरात ठाण मांडून प्रचार केला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सभा घेऊन तळोदा शहर दत्तक घेण्याची घोषणा केली होती, मात्र मतदारांनी नवख्या राष्ट्रवादीला कौल देत या मोठ्या घोषणांना नाकारल्याचे दिसून आले। स्थानिक प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत झालेली मतमोजणी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे चर्चेत राहिली। केवळ 55 टपाल मते मोजण्यासाठी तब्बल 1 तास खर्च झाला। ईव्हीएम मधील मतमोजणीलाही 3.5 तास लागल्याने उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। निवडणूक निर्णय अधिकारी दीपक धिवरे आणि सहाय्यक अधिकारी विक्रम जगदाळे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली, तर पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। विजयानंतर बोलताना भाग्यश्री चौधरी म्हणाल्या की शहरातील जनतेने विकासाभिमुख राजकारणाला पसंती देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास टाकला आहे। वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तळोदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहील। दणदणीत विजय झाला असल्यामुळे आम्ही आमच्यासाठी जनताच ही विजयी करणार होती आणि आम्ही जनताच्याच भरोसे उभे राहिले। जनता ही सांगत होती की भाऊ तुम्ही मागे रिवर्स नका होऊ, वहिनी मागे रिवर्स नका होऊ। जनता म्हणजे आज आमच्यासाठी ते आमदार आणि खासदार, आणि तेही आज आमच्यासाठी अजितदादा कोकाटे साहेबही तेच होते। आम्ही त्यांच्यावरच त्यांच्या सांगण्यावरच आम्ही पॅनल उभं केलं। पॅनल उभं केल्यानंतर ते आमच्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत करत होते आणि त्यांची एक सांगता होती, वहिनी विजयी आपलाच होईल, विजयी आपलाच होईल। पण आम्ही मनातच ठेवलं होतं विजयी आपलाच, आणि जनतेनेही ठेवलं होतं की विजयी तुमचाच होईल। तगडा आव्हान होता आपल्या समोर, तगडा आव्हान होता। जनतेचा सपोर्ट होता आणि आमचा विजयी जनतेमुळेच झाला आणि आम्ही जनतेसाठीच, जनतेच्या ताकदीसाठीच आम्ही उभं राहिलो। जनतेनेच आम्हाला सगळं हे केलं की वहिनी भाऊ तुम्हीच उभे राहा, आज तुम्हीच आमच्यासाठी आमदार आणि खासदार आहेत।